महाराष्ट्र दिन आहे 1 मे। आज राज्यभरात महाराष्ट्र दिनाचा उत्साह पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मुंबईमध्ये भाजपचा मराठी बाणा सुद्धा पाहायला मिळेल। एकाच वेळी मुंबईमधील 227 वॉर्ड्समध्ये जय जय महाराष्ट्राचा नारा घुमणार आहे। सकाळी 11 वाजता 227 ठिकाणी जय जय महाराष्ट्राचा नारा घुमेल। दरवर्षी 1 मे रोजी राज्यभर मोठ्या उत्साहामध्ये महाराष्ट्र दिवस साजरा केला जातो। यंदा सुद्धा महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दरम्यान महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मुंबईमध्ये भाजपचा मराठी बाणा दिसेल। भाजप मुंबईकडून महाराष्ट्र दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजनही केलं गेलंय। भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते पारंपरिक मराठी वेशभूषेमध्ये उपस्थित असणार आहेत। शाहीर साबळे यांच्याद्वारे गायलेल्या महाराष्ट्र गीताचे लाऊड स्पीकरवर वादन केलं जाईल। महाराष्ट्र राज्य निर्मितीचा संक्षिप्त इतिहास आणि त्यामागील संघर्ष या विषयावर वक्त्यांचं भाषण सुद्धा यावेळी होणार आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं वॉर्ड स्तरावर रील स्पर्धा सुद्धा घेतली जाईल। सर्वोत्कृष्ट रीलसाठी पक्षाकडून पारितोषिकही असणार आहे। आणि आजच्या सगळ्या होणाऱ्या कार्यक्रमांकडे आपलं लक्ष असणार आहे। पुढच्या बातमीकडे आपण वळतो। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की बहुप्रतीक्षित आणि मोठा प्रकल्प जो आहे मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचं आज लोकार्पण होत आहे। 1 मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मिसिंग लिंकचं उद्घाटन होणार आहे। खोपोली एक्झिट जवळ दुपारी 12:30 वाजता मिसिंग लिंकचं उद्घाटन होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये या मिसिंग लिंकचं लोकार्पण होत आहे। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सुद्धा यावेळी उपस्थित असतील। मिसिंग लिंकवर अवजड वाहनांना तात्पुरती प्रवेश बंदी केली गेली आहे आणि या मार्गामुळे हलकी वाहनं, हलकी व्यावसायिक वाहनं, बसेस आणि एसटीज यांचा मुंबई पुणे प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासानं कमी होणार आहे। आणि आज 1 मेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेला आकर्षक विद्युत रोषणाई केली गेली आहे। महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला आकर्षक विद्युत रोषणाई केली गेल्याचे दिसतंय। रोषणाईनं नवी मुंबई महापालिकेचे मुख्यालय सुद्धा उजळून निघालेलं आहे, जे आपण दृश्यांद्वारे पाहतोय। आकर्षक रोषणाईमुळे आजूबाजूचा परिसर सुद्धा प्रकाशमय झालेला आहे। फोटोज आणि व्हिडिओज काढण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी सुद्धा केली आहे। महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून अमृता फडणवीसांचं नवीन गाणं नमन तुला हे रिलीज होणार आहे। हे गौरव गीत आणि अभिमान गीत आहे। भूषण कुमार आणि टी सिरीजची ही प्रस्तुती असून छत्रपती शिवाजी महाराजांना हे अभिवादन आहे। प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाच्या हृदयाला स्पर्श करणारं हे गीत असून पारंपरिक महाराष्ट्रीय वेशामध्ये ते चित्रित केलं गेलंय। पवन बॉब यांनी कोरिओग्राफी केलेली असून अभिनेता रितेश देशमुख सुद्धा यामध्ये सहभागी आहे। आणि उद्धव ठाकरेंकडून हुतात्मा चौकातील स्मारकाला अभिवादन केलं गेलंय। महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर हुतात्मा चौकातील स्मारकाला अभिवादन करण्यात आलेलं आहे। पहाटेची ही दृश्य उद्धव ठाकरेंनी हुतात्मा चौकातील स्मारकाला अभिवादन केल्याची ही दृश्य।